पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिवसेंदिवस प्रचाराचा ताप चढत असताना पुसद शहरातील मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या प्रचाराला मिळणारा जोरदार प्रतिसाद हा शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. शहरात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना मोहिनी नाईक यांच्या प्रचाराने विशिष्ट मुस्लिम बांधवांच्या भागात वेगळाच वेग पकडला आहे. प्रचारसभांपासून गल्लीबोळातील घराघरातील संपर्कांपर्यंत प्रत्येक ठिकाणी महिलांचा, तरुणांचा आणि व्यावसायिकांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची अर्धांगिनी आणि लोकनेते मनोहरराव नाईक यांची सून ही ओळख जरी त्यांच्यासोबत असली तरी गेल्या काही वर्षात विविध सामाजिक उपक्रमांतून केलेल्या सक्रिय योगदानामुळे मोहिनीताई म्हणून त्यांची स्वतंत्र लोकप्रियता तयार झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 हा मुस्लिम बहुल आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. या भागामध्ये मोहिनी नाईक यांनी केलेल्या घराघरातील प्रभावी संवादामुळे जनता थेट उमेदवारांशी जोडली गेल्याचे दिसते. अनेक ठिकाणी मस्जिद समिती, स्थानिक समाजसेवक, शिक्षण आणि व्यापार क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. सर्व जातीधर्मातील नागरिकांशी असलेले त्यांचे वैयक्तिक संबंध आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत लोकांमध्ये असलेला विश्वास यांनी निवडणुकीत रंगत आणली असून विरोधकांसाठी हे मोठे आव्हान ठरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान राज्याचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मागील 4 वर्षांहून अधिक काळाच्या विकासकार्यातील ठोस योगदानामुळे शहरात सुरू असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण योजना, निधी मिळविण्यातील गती आणि विकासाच्या पुढील दिशेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदावर मोहिनी नाईक आल्यास विकासाची गती वाढेल असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे. प्रभागातील अनेक नागरिकांनी व्यक्त केल्याप्रमाणे शहरात एखाद्याने विकास कामं आणायची असतील तर त्यामागे मजबूत नेतृत्व आणि सततचा पाठपुरावा आवश्यक असतो. मोहिनीताई उमेदवार आहेत, पण त्यांच्या मागे इंद्रनील भाऊंची ताकद उभी आहे. त्यामुळे आगामी 5 वर्ष विकासासाठी निर्णायक ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. पुसद निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या मताधिक्य असलेला हा प्रभाग कोणत्याही पक्षासाठी निर्णायक मानला जातो. त्यामुळे या भागातून मिळणारा जोरदार प्रतिसाद हा विरोधकांच्या चिंतेत भर घालणारा ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एकूणच नगराध्यक्षपदाच्या लढतीत मोहिनी नाईक यांची प्रचार यात्रा वेगाने पुढे सरकत असून मुस्लिम बहुल प्रभागातील वाढतं जनसमर्थन हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा टक्का ठरत आहे. आगामी काही दिवसात या लढतीची धग आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, रॉ भारत.